Welcome to Tech Math channel. Now in the previous video we have seen bar graph. बार ग्राफ जे आहे ते बार ग्राफ कशा पद्धतीने ड्रॉ करायचे हे लास्ट लेसन मध्ये आपण पाहिलेलं होतं. आता हा जो लेसन जो आहे लेसन नंबर 7 सिमेट्री, या लेसन मध्ये देखील आपल्याला बार ग्राफचा वापर आपण करणार आहोत. एक प्रॅक्टिस सेट मधले काही एक्झाम्पल्स आपण बार ग्राफ मध्ये ड्रॉ करणार आहोत. सर्वात अगोदर ही सिमेट्री जी आहे, सिमेट्री कशाला म्हणायचं त्या अगोदर आपण पाहू. या लेसन मध्ये सगळ्यात सुरुवातीला अगोदर आपल्याला दोन ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. आता या दोन ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने दिलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं की एक पेपर जो आहे तो पेपर आपण द्यायचा आहे आणि हा पेपर बरोबर आपण मधोमध त्या पेपरचे दोन इक्वल पार्ट्स होतील अशा पद्धतीने उभा किंवा आडवा आपण फोल्ड करायचा आहे. आणि फोल्ड केल्यानंतर त्या पेपरवर काही कलर जो असेल, शाई असेल, इंक असेल किंवा कुठलाही कलर जर असेल तर हा कलर आपण त्या पेपरवर टाकायचा आहे. तो पेपर फोल्ड करायचा आहे आणि थोडासा तो पेपर जो आहे तो प्रेस करायचा. प्रेस केल्यानंतर तो आता अनफोल्ड करायचा, पेपर उघडायचा आहे. आता पेपर उघडल्यानंतर काय करायचं, काय करणार आहोत आपण, तर त्या पेपरवर जी डिझाईन जी तयार झालेली आहे ती डिझाईन आपण पाहायची. आता ही डिझाईन कशा पद्धतीने असेल, ज्या बाजूला आपण ज्या लाईनवर आपण पेपर फोल्ड केलेला असेल त्या लाईनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अगदी सारख्या अंतरावर ती डिझाईन जी असेल ती डिझाईन तयार झालेली असणार आहे. दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचंय की आता जसं त्या पेपरवर पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण इंक किंवा कलर टाकलेला होता, तर त्याऐवजी आता पुन्हा पेपर घ्यायचा आहे की जो पेपर आपण नंतर फोल्ड करणार आहोत. त्यानंतर एक थ्रेड घ्यायचा म्हणजे दोरा घ्यायचा आहे. या दोऱ्याला इंक किंवा कुठला तरी एखादा रंग आपण लावायचा आहे आणि हा दोरा आपण त्या पेपरवर ठेवायचा आहे. पुन्हा पेपर पाहिल्यासारखा एका लाईनवरती फोल्ड करायचा आहे, बरोबर दोन इक्वल पार्ट होतील अशा पद्धतीनं. त्या दोऱ्याचं एक टोक जे असेल ते पेपरच्या थोडं बाहेर येईल अशा पद्धतीनं ठेवायचं आहे आणि अगदी सावकाश हळूवार पद्धतीनं तो दोरा जो आहे तो हळूहळू आपण ओढायचा आहे. ओढताना थोडा हात वगैरे आपण हलवला तर त्या पद्धतीनं तशी डिझाईन त्या पेपरवर तयार होऊ शकते. हा दोरा जो आहे हा दोरा आपण काढल्यानंतर मग आता पुन्हा पेपर अनफोल्ड करायचा आहे. पेपर अनफोल्ड आपण केला की आपल्याला पुन्हा त्या पेपरवरती डिझाईन आपल्याला दिसत असते. आता ही डिझाईन कशी तयार झालेली आहे दोन्ही ऍक्टिव्हिटी मध्ये, तर ज्या बाजूला आपण पेपर फोल्ड केला होता त्या लाईनच्या बरोबर डाव्या आणि उजव्या बाजूला अगदी सारख्या अंतरावर त्या लाईन्स येतील किंवा त्या इंक किंवा कलरचे जे शेप जे असतील, कर्व जो असेल तो बरोबर डाव्या आणि उजव्या बाजूला सारख्या अंतरावर येणार आहे. तर ज्या बाजूला किंवा जिथं आपण तो पेपर फोल्ड केलेला होता ती लाईन जी आहे त्या लाईनला ऍक्सिस ऑफ सिमेट्री असं म्हटलं जातं. थिंक अबाउट इट. या पिक्चर मध्ये आपल्याला ॲम्ब्युलन्स दाखवलेले आहे. ॲम्ब्युलन्सच्या या ठिकाणी इथं हे नाव ॲम्ब्युलन्स हे नाव आपल्याला अगदी क्लिअर वाचता येईल अशा पद्धतीने दिसतंय. मात्र समोर येणारं जे नाव जे आहे ते नाव काय आपल्याला इझिली लगेच सहजासहजी वाचता येणार नाहीये. मात्र हे वाचायचं असेल तर काय करावं लागेल, तर हे नाव जे आहे ज्या पद्धतीनं लिहिलं गेलंय अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही कागदावर ते लिहा आणि हा कागद आता तुम्ही आरशासमोर धरा. मग आरशामध्ये तुम्हाला हे जे नाव जे लिहिलेलं आहे ते अगदी स्पष्टपणे वाचता येईल. याला हे जे अक्षर जे आहेत त्याला मिररिंग वर्ड्स असं म्हटलं जातं. मग या पद्धतीने असे इथं अक्षर का दिले गेलेले आहेत बरं, तर ही जी गाडी जी आहे या गाडीच्या समोर इथं हे अक्षर या पद्धतीनं मिररिंग वर्ड्स मधले इथं लिहून दिलेले आहेत. या गाडीच्या समोर जी गाडी असणार आहे त्या समोर असलेल्या गाडीला समजावं की आपल्या पाठीमागे ॲम्ब्युलन्स आहे आणि या ॲम्ब्युलन्स मध्ये पेशंट असू शकतील, म्हणून आपण त्या ॲम्ब्युलन्सला पटकन रस्ता द्यावा हे समजावं. याकरिता समोर जी गाडी असेल त्या समोर असलेल्या गाडीमध्ये जो त्याचा ड्रायव्हर असेल, चालक असेल, या गाडीला जो आरसा असेल त्या आरशावर बरोबर आपल्याला ते नाव जे आहे ते नाव त्यांना दिसू शकतं आणि तो ते आरशामध्ये पटकन नाव वाचू शकतो आणि त्या ॲम्ब्युलन्सला पटकन रस्ता जो आहे तो रस्ता दिला जाऊ शकतो.
याकरता या पद्धतीनं हे मिररिंग वर्ड जे आहे ते मिररिंग वर्ड्स दिले जातात. आता दुसऱ्या पिक्चर मध्ये लेट्स डिस्कस म्हणून आपल्याला दिलेलं आहे. टीचर आणि सुधा यांचं डिस्कशन चालू आहे. तिघजण त्या आरशासमोर उभा आहेत आणि आरशामध्ये ते पाहतात आणि काय डिस्कस करतात तर त्यांच्या येणाऱ्या ज्या इमेज ज्या आहेत मिररिंग इमेज, या मिररिंग इमेज कशा येतात तर जी व्यक्ती डाव्या बाजूला उभी असेल ती उजव्या बाजूला दिसते, उजव्या बाजूची व्यक्ती डाव्या बाजूला दिसते. अशा पद्धतीनं या मिररिंग इमेज ज्या आहेत त्या मिररिंग इमेज त्यांना दिसत असतात. लेट्स लर्न. आता आपल्याला काय शिकायचं, रिफ्लेक्शनल सिमेट्री. तर रिफ्लेक्शनल सिमेट्री काय असते बरं तर राईट द इंग्लिश कॅपिटल लेटर्स AHM. या ठिकाणी AHM असे हे इंग्लिश कॅपिटल वर्ड्स जे आहेत हे इंग्लिश कॅपिटल वर्ड्स इथं लिहिले गेलेले आहेत. हा ए जो लिहिलेला आहे या एच्या बरोबर मधोमध इथं लाईन ड्रॉ केली, एचच्या मधोमध इथे एक बरोबर लाईन ड्रॉ केली, एमच्या मधोमध एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर बरोबर या लाईनवर जर आपण फोल्ड केलं तर दोन्ही हे जे लाईनच्या डावीकडचा आणि उजवीकडचा पार्ट जो आहे तो एकमेकांना अगदी तंतोतंत जुळतोय. एचचं देखील तसंच होतंय. लाईनवर जर आपण फोल्ड केलं तर डावीकडचा आणि उजवीकडचं लेटर जे आहे ते अगदी क्लिअरली तिथं जॉईंट होतंय. ते एमला देखील तसंच होणार आहे. मग ही जी लाईन जी ड्रॉ केलेली आहे या लाईनला ऍक्सिस ऑफ सिमेट्री असं म्हटलं जातं. आणि मग या ज्या फिगर ज्या आहेत या फिगरला सिमेट्रिकल फिगर्स असं म्हटलं जातं. सिमेट्रिकल फिगर्स कोणाला म्हणायचंय की त्या फिगरच्या मधोमध उभी किंवा आडवी जर आपण लाईन ड्रॉ केली आणि त्या लाईनवर जर आपण ती फिगर फोल्ड केली तर त्या लाईनवर बरोबर डाव्या आणि उजव्या बाजूला किंवा वर आणि खाली बरोबर त्या फिगर ज्या आहेत त्या फिगर्स मॅच होतात, तंतोतंत जुळतात. अशा ज्या फिगर ज्या असतात अशा फिगरला यांनाच आपण रिफ्लेक्शनल सिमेट्री किंवा हे सिमेट्रिकल फिगर्स आहेत असं आपण त्यांना म्हटलं जातं. आणखीन काही फिगर ज्या आहेत त्या फिगर्स इथं ड्रॉ केलेल्या आहेत, लाईन ड्रॉ केलेल्या आहे, सिमेट्रिकल ऍक्सिस ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्या लेफ्ट आणि राईट साईडला त्या फिगर ज्या तयार ज्या होतात त्या अगदी सिमेट्रिकल असतात. मात्र काही फिगर ज्या असतात त्या फिगर्सला सिमेट्रिकल ऍक्सिस ऑफ सिमेट्री हा एक असतो तर काहींना दोन असतो. या पहिल्या फिगरमध्ये ऍक्सिस ऑफ सिमेट्री एक आहे, दुसऱ्या फिगरमध्ये देखील एक आहे. मात्र इथं आता दोन ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहेत. म्हणजे ही फिगर अशी या लाईनवर किंवा या ऍक्सिसवर फोल्ड केली तरी तंतोतंत जुळणार आहे, या ऍक्सिसवर जरी आपण फोल्ड केली तरी तंतोतंत जुळणार आहे. आणि याचाच वापर करून हा जो कन्सेप्ट जो आहे या कन्सेप्टचा वापर करून प्रॅक्टिस सेट 20 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे ड्रॉ द ऍक्सिस ऑफ सिमेट्री फॉर इच ऑफ द फिगर्स बिलो, विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ही पहिली फिगर आहे, याला ऍक्सिस ऑफ सिमेट्री काय, एक उभे रेष आपण ओढू शकतो, तंतोतंत जुळतायत का नाही पाहायचं, आडवी रेष ओढा, तंतोतंत जुळतायत का नाही ते पहा. मग त्याच्यावर ऍक्सिस ऑफ सिमेट्री किती आहेत ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. सेकंड फिगर मध्ये किती आहेत ते आपण चेक करू शकतो. थर्ड फिगर मध्ये चेक करा, फोर्थ फिगर मध्ये चेक करा. या पद्धतीने हा पहिला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे, राईट द कॅपिटल लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुक मध्ये इंग्लिश अल्फाबेट लेटर्स जे आहेत ते लिहायचे आणि त्यांचे सिमेट्रिकल ऍक्सिस तुम्हाला ड्रॉ करायचे. त्यांची सिमेट्री आहे का नाही प्रत्येक लेटरची ते आपल्याला चेक करायचंय. थर्ड क्वेश्चन जो आहे तो काय दिलेला आहे, यूज कलर अ थ्रेड अँड अ फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमेट्रिकल शेप. आता वरती जी ऍक्टिव्हिटी होती ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची. त्या ऍक्टिव्हिटीनुसार तुम्हाला पेपर घ्यायचा आहे, थ्रेड घ्यायचा, कलर घ्यायचा आणि सिमेट्रिकल शेप जे आहेत ते ड्रॉ करायचे. आणखी चौथा क्वेश्चन काय, ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट्स सच ॲज ट्री लिव्हज, बर्ड्स इन फ्लाइट, पिक्चर्स ऑफ हिस्टॉरिकल बिल्डिंग. हे सगळे काही इमेजेस पिक्चर्स जे आहेत ते आपण घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये सिमेट्रिकल शेप आहेत का नाही हे आपण ठरवायचं आहे. अशा पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट 20 जो आहे तो आपण सॉल्व्ह करायचा आहे. आता प्रॅक्टिस सेट 21 किंवा नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो ग्राफ पेपरशी रिलेटेड आहे. ड्रॉइंग सिमेट्रिकल फिगर्स ऑन ग्राफ पेपर. या ग्राफ पेपरवर सिमेट्रिकल फिगर कशा ड्रॉ केले जातात ते आपल्याला पाहायचे. त्यासाठी ही AB ही लाईन सेगमेंट आपण इथं ड्रॉ केलेली आहे आणि एक लाईन L आपण ड्रॉ करून घ्यायची. तर लाईन L ड्रॉ केल्यानंतर या AB ची सिमेट्रिकल AB हा जो लाईन सेगमेंट आहे
याचा सिमेट्रिकल लाईन सेगमेंट आपल्याला राईट साईडला ड्रॉ करायचा आहे. मग तो कसा ड्रॉ केला जाईल, तर ए हा जो पॉइंट जो आहे या सिमेट्रिकल ऍक्सिस पासून किती डिस्टन्सवर आहे ते डिस्टन्स आपण मेजर करायचंय आणि बरोबर राईट साईडला तेवढंच डिस्टन्स घ्यायचंय. ए डॅश हा पॉइंट घ्यायचा. इन द सेम वे बी हा पॉइंट लाईन एलच्या किती डिस्टन्सवर आहे ते मेजर करायचं. राईट साईडला बी डॅश हा पॉइंट घ्यायचा. देन जॉईन द पॉइंट ए डॅश अँड बी डॅश. ए डॅश आणि बी डॅश जो आहे तो जॉईन करायचा आहे. म्हणजेच काय झालं तर ए बी ही जी लाईन सेगमेंट आहे याची सिमेट्रिकल लाईन सेगमेंट ए डॅश बी डॅश आपण इथे या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. अशा पद्धतीनं ग्राफ पेपरचा यूज करून आपण सिमेट्रिकल फिगर्स, सिमेट्रिकल शेप्स जे आहे ते ड्रॉ करू शकतो. सेकंड एक्झाम्पल मध्ये इथं ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगल पी क्यू आर आपण ड्रॉ केला. लाईन एल जी आहे ती लाईन एल आपण ड्रॉ केली. लाईन एल पासून पी हा पॉइंट किती डिस्टन्सवर आहे ते डिस्टन्स मेजर केलं आणि सेम डिस्टन्सवर पी डॅश हा पॉइंट घेतला. क्यू आणि लाईन मधला डिस्टन्स जे आहे तेवढ्याच डिस्टन्सवरनं क्यू डॅश हा पॉइंट घेतला. आर आणि आरच्या डिस्टन्स इतकंच आर डॅश हा पॉइंट आपण घेतला. पी डॅश क्यू डॅश आणि आर डॅश हा ट्रायंगल हे पॉइंट जे आहे ते जॉईन करून पी डॅश क्यू डॅश आणि आर डॅश हा सिमेट्रिकल ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे. या फिगरमध्ये देखील सेम लाईन एल जो आहे ती लाईन एल ड्रॉ केलेली आहे. त्याच्या लेफ्ट साईडला हा शेप ड्रॉ केलेला आहे आणि सेम तसाच शेप आपण राईट साईडला ड्रॉ करायचा आहे. आणि प्रॅक्टिस सेट 21 जो आहे तो आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. अलॉंग each figure shown below a line L has been drawn. Complete the symmetrical figures by drawing a figure on the other side such that line L becomes the line of symmetry. या प्रॅक्टिस सेट 21 मध्ये इथं लाईन एल ड्रॉ केलेली आहे. त्याच्यामध्ये इथं हा शेप ड्रॉ केलेला आहे. या लाईन एलच्या वरती हा शेप आहे, फिगर आहे. त्याच्या लाईन एलच्या खाली बरोबर तेच मेजरमेंट घेऊन आपण आपल्याला सिमेट्रिकल फिगर, सिमेट्रिकल शेप जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. सेकंड फिगर मध्ये लेफ्ट साईडला आपल्याला हा शेप दिलेला आहे. राईट साईडला तुम्हाला शेप ड्रॉ करायचा. लाईन थर्ड फिगर मध्ये लाईन एल दिलेली आहे. हा ट्रायंगल इथं ड्रॉ केलेला आहे. तसंच हा ट्रायंगल वरच्या बाजूला इथं आपण ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 21 जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 20 आणि 21 खूप इझी आहेत. खूप सोपा आणि इझी असा हा लेसन आहे जो तुम्हाला समजलेला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला याबद्दल चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही पाहावा याकरता हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.